एका साध्या माऊलीच्या कष्टाला 20 कोटी रुपयांचं मॉलचं छप्पर मिळतंय. हे ऐकायला स्वप्न वाटतंय ना? पण हे वास्तव आहे. महाराष्ट्रातल्या 13 जिल्ह्यात हे आता घडतंय. पण प्रश्न असा आहे की ज्या बचत गटांकडे ब्रँडिंग नाही, ज्यांच्याकडे मोठं भांडवल नाही, त्यांना या चकाचक मॉलमध्ये खरंच जागा मिळेल का? की हे मॉल सुद्धा फक्त मोजक्या लोकांची मक्तेदारी बनून राहतील? आज आपण या उमेद मॉल योजनेचा असा एक पैलू उलगडणार आहोत जो तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांशी थेट जोडलेला आहे. हा धागा नीट समजून घेतला तर तुम्हाला कळेल की सरकार नक्की काय गेम खेळते आणि त्याचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार आहे. नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. तुम्ही कधी विचार केलाय का? आपल्या गावातल्या भगिनी रात्र रात्र जागून लोणची बनवतात, पापड वाळवतात किंवा सुंदर बांबूंच्या वस्तू तयार करतात. पण जेव्हा त्या बाजारात जातात तेव्हा चित्र काय असतं? उन्हात रस्त्याच्या कडेला बसून माल विकावा लागतो. दलाल येतो, तो त्यांच्याकडून कवडी मोल भावात माल घेतो आणि शहरातल्या मोठ्या दुकानांमध्ये तोच माल चौपट किमतीत विकला जातो. कष्टाचा घाम एकाचा आणि मलिदा दुसऱ्याचाच. हे वर्षानुवर्ष चालत आलेलं वास्तव आहे. सरकारने आता यावर घाव घालण्यासाठी 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. उमेद अभियानाअंतर्गत उभारले जाणारे हे मॉल म्हणजे ग्रामीण कष्टाचा सन्मान आहे की निव्वळ निवडणुकीचं गणित, हे समजून घेण्यासाठी आपल्याला 29 जुलै 2025च्या त्या मंत्रिमंडळ बैठकीत जावं लागेल जिथे हा निर्णय झाला. या पहिल्या टप्प्यात 13 जिल्हे निवडले गेलेत. पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव, सातारा, लातूर, नांदेड आणि ठाणे. आता तुम्ही म्हणाल, हेच जिल्हे का? याचं कारण असं आहे की इथे बचत गटांचं जाळं खूप मजबूत आहे आणि ग्राहकांची खरेदी करण्याची ताकदही जास्त आहे. पण इथून पुढे जे घडणार आहे ते या योजनेचा खरा चेहरा बदलणार आहे. सरकार काही साधे पत्र्याचे शेड बांधत नाही आहे. एका मॉलसाठी 20 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. ही जागा जिल्हा परिषदेची असेल आणि ती शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात असेल. म्हणजे तुमचा माल आता शहरातल्या उच्चभ्रू ग्राहकांच्या नजरेसमोर थेट येणार आहे. आता या कथेमध्ये एक मोठा ट्विस्ट येतो, तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आपल्याला वाटतं की हे महिना 1500 रुपये फक्त घर खर्चासाठी आहेत, पण सरकारचं नियोजन त्याही पलीकडचं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्च 2026 मध्ये एक घोषणा केली की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता सूक्ष्म व्यवसायासाठी विनातारण कर्ज मिळेल. यातला विरोधाभास बघा. ज्या महिलेकडे स्वतःचं घर नाही, जिच्या नावावर मालमत्ता नाही, त्याला बँक कर्ज द्यायला तयार नसते. मग हे कर्ज तिला कसं मिळते? कारण तिचं सरकारी मानधन हीच तिची हमी आहे. म्हणजे 1500 रुपये हाताशी आले, त्यातून कर्ज मिळालं, व्यवसायाचं भांडवल उभं राहिलं आणि आता तो माल विकण्यासाठी उमेदवार तयार आहेत. ही एक पूर्ण चक्राकार साखळी आहे जिथे महिला केवळ लाभार्थी राहत नाही तर ती उद्योजिका बनते. पण इथं एक धोकाही आहे. मॉल चकाचक असेल पण तिथे स्टॉल कोणाला मिळणार? तिथे काय वशिलेबाजी चालणार? सरकारने यावर रोटेशनचा एक तोडगा काढलाय. म्हणजे काय? तर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यातल्या भगिनींना फिरत्या पद्धतीने तिथे जागा मिळेल. आज एका तालुक्याला संधी मिळाली की पुढच्या वेळी दुसऱ्याला. यामुळे कोणाचीही एकाधिकारशाही राहणार नाही. पण हे कागदावर जितकं सोपं दिसतं तितकं जमिनीवर राबवणं कठीण आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या गटाची शिस्त पाळावी लागेल, ज्याला सरकार दशसूत्री म्हणतं. दशसूत्री म्हणजे तुमच्या गटाचं चारित्र्य प्रमाणपत्र आहे. नियमित सभा, नियमित बचत, नियमित अंतर्गत कर्ज व्यवहार, वेळेवर कर्ज परतफेड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं हिशोब पुस्तक अद्ययावत असणं. ज्या गटांचं ग्रेडिंग अ श्रेणीत येतं त्यांनाच या मॉलमध्ये पहिली पसंती मिळणार आहे. पैसा गेला, वेळ गेला तरी चालेल, पण हिशोबातली पारदर्शकता गेली की गटाचं भविष्य संपलं हे लक्षात घ्या. आता आपण त्या वस्तूंबद्दल बोलूया ज्या मॉलमध्ये विकल्या जातील. तुम्ही जर लोणचं प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून मॉलमध्ये नेलं तर कोण घेईल का? नक्कीच नाही. मॉलमध्ये ग्राहक ब्रँडिंग आणि पॅकेजिंग बघतो. म्हणूनच सरकारने आता महिलांना ब्रँडिंगचं प्रशिक्षण देणं सुरू केलंय. RCT नावाच्या संस्था प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत आहेत जिथे मोफत प्रशिक्षण दिलं जातं. सांगली जिल्ह्याचं उदाहरण बघा, जिथे महिलांनी अहिल्या आणि कपिला अशा नावांनी आपले ब्रँड तयार केलेत. सांगलीचा बेदाना आणि हळद जगप्रसिद्ध आहे, पण वर्षानुवर्षे तिथे मोठ्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचं शोषण केलंय. आता या महिला स्वतःचं प्रोसेसिंग युनिट लावून मॉलमध्ये माल विकायला सज्ज आहेत.
म्हणजे व्यापाऱ्यांचा जो 40 ते 50% नफा असायचा तो आता थेट या कष्टकरी महिलांच्या हातात जाणार आहे. विदर्भातही असंच चित्र आहे. नागपूर विभागातले 4 मॉल मंजूर झालेत. गडचिरोलीतल्या दुर्गम भागातल्या महिला मोहफुलाचं सरबत आणि बांबूंच्या वस्तू बनवतात. त्यांचा वार्षिक टर्नओव्हर 80 लाखांच्या घरात गेलाय. विचार करा, ज्या भागात रस्ते नीट नाहीत तिथे महिला कोट्यावधींचं साम्राज्य उभं करतायत. हे यश केवळ उमेद अभियानाचं नाही तर त्या महिलांच्या जिद्दीचं आहे. चंद्रपूरची प्रगी कोल्हे नावाची एक बॅग सखी आहे. ती महिला महिन्याकाठी 40 ते 45 लाखांचे बँकिंग व्यवहार लिलया हाताळते. यातून एक गोष्ट सिद्ध होते की ग्रामीण अर्थकारणाची समज आता केवळ शहरापुरती मर्यादित राहिलेली नाही. सरकारचा पुढचा मोठा संकल्प आहे लखपती दीदी. हे फक्त नाव नाही आहे तर ते एक टार्गेट आहे. मार्च 2026 पर्यंत 25 लाख महिलांना लखपती बनवण्याचं उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवलंय. लखपती दीदी म्हणजे अशी महिला जिचं वार्षिक निव्वळ उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. लाडकी बहीण योजनेचे 18,000 रुपये वजा केले तरी तिला उरलेले 82,000 रुपये स्वतःच्या कष्टाने मिळवायचे आहेत आणि हे मॉल त्यासाठीच आहेत. पण जर तुमच्या जिल्ह्यात अजून मॉल झाला नसेल तर काय करायचं? तिथे येतं उमेद मार्ट. हे एक ई-कॉमर्स पोर्टल आहे. www.umedmart.com या वेबसाईटवर जाऊन बघा. तिथे कोल्हापुरी चपलांपासून ते गडचिरोलीच्या मधापर्यंत सगळं उपलब्ध आहे. म्हणजे तुमचं गाव कितीही दुर्गम असलं तरी तुमचा माल थेट मुंबई पुण्यासारख्या शहरात पोहोचू शकतो. हे डिजिटल पाऊल उचलणं आता काळाची गरज आहे. या सगळ्या प्रक्रियेत एक महत्त्वाची व्यक्ती आहे जिला आता ग्रामसखी असं नाव देण्यात आले. पूर्वी आपण त्यांना CRP म्हणायचो. या ग्रामसखींना आता सरकारी गणवेश दिला जाणार आहे. त्यांचं मानधन वाढवलं जाणार आहे. या महिला गावागावात जाऊन लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यापासून ते बचत गटांना मॉलशी जोडण्यापर्यंत सगळं काम करतात. त्या खऱ्या अर्थाने या अभियानाचा कणा आहेत. परंतु एक गोष्ट आपण विसरता कामा नये. कोणत्याही योजनेत भ्रष्टाचार शिरतो तसा इथेही शिरू शकतो. जर मॉलचे स्टॉल पात्र गटांना न मिळता फक्त राजकीय लागेबांधे असलेल्या लोकांना मिळाले तर गरिबातील गरीब कुटुंबाला वर आणण्याचं स्वप्न धुळीला मिळेल. म्हणून महिलांनी स्वतः जागरूक व्हायला हवं. आपल्या तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये जाऊन विचारणा करा की आमच्या गटाचं ग्रेडिंग काय आहे, मॉलसाठी अर्ज कधी करायचा, परवाने कसे मिळवायचे. अन्नपदार्थ विकणार असाल तर फसाईचा परवाना असणं आता अनिवार्य आहे. ग्रामीण महाराष्ट्रातल्या या परिवर्तनाचं चित्र खरोखर उत्साहवर्धक आहे. चूल आणि मूल या पलीकडे जाऊन आपली माऊली आता उद्योजिका बनत आहे. 200 कोटींचा हा निधी केवळ इमारती बांधण्यासाठी नाही आहे तर तो ग्रामीण महिलांच्या आत्मविश्वासाची इमारत उभी करण्यासाठी आहे. मध्यस्थ्यांची साखळी तोडणं हे या मॉलचं सगळ्यात मोठं यश आहे. जेव्हा एखादा ग्राहक मॉलमध्ये जाऊन अस्सल गावरान चवीच्या वस्तूंसाठी पैसे मोजेल तेव्हा तो पैसा थेट महिलेच्या घरात जाईल जिने तो माल आपल्या हाताने तयार केलाय. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या गावात अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या या मॉलमध्ये दिसायला हव्यात किंवा तुम्हाला या प्रक्रियेत काही अडचणी येत आहेत का? तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती तुमच्या गावाच्या प्रत्येक बचत गटापर्यंत पोहोचवा, कारण जेव्हा माहिती मिळते तेव्हाच उमेद निर्माण होते. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट आता महिलांच्या हातून होतोय. उमेद नावाप्रमाणेच ही योजना लाखो महिलांच्या आयुष्यात नवी उमेद घेऊन आली आहे. फक्त गरज आहे ती आपण या संधीचं सोनं करण्याची. संधी दाराशी आली आहे. आता फक्त आपल्याला पाऊल पुढे टाकायचं आहे. ही चर्चा इथे संपते आहे पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.